नमस्कार सगळ्यांना. आता आपण सादरीकरण या सत्रामध्ये येतो. कविता किंवा लेखन, पण हे स्वरचित आणि स्वलिखित. आपल्या ऑनलाईनच्या कार्यक्रमात आपल्याला तो एक विषय असतो आणि त्याची सूत्र आपण देणार आहोत डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्याकडे. पण तत्पूर्वी नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात करूया. हा शंखनाद आहे विजय ढेंगे यांनी केलेला, तो आपण ऐकू. सुमधुर शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. पुढची सूत्र डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्याकडे. डॉक्टर शुभदाताई, नमस्कार. नमस्कार. तिसऱ्या आजच्या मंगल पर्वामध्ये सर्व सादरीकरण करणाऱ्यांचं हार्दिक स्वागत. शुभ असा शंखनादानं सादरीकरणाचा शुभारंभ झालेलाच आहे. धन्यवाद श्री विजय ढेंगेजी. आणि पुढची आता सूत्र माननीय श्री खानोलकर सरांकडे. आजच्या कार्यक्रमाची खरी सूत्र डॉक्टर शुभदाताईंकडेच आहे, परंतु आपण त्यांना विनंती करतो, कारण त्यांच्याकडे बरचसं भंडार आहे कवितांचं, लेखनाचं. तर पहिलं सादरीकरण त्यांचं व्हावं आणि त्याच्यानंतर आपण बाकीच्यांच्या सादरीकरणाकडे जातो. डॉक्टर शुभदाताई, तुम्ही सादरीकरण सुरू करा. नमस्कार. नमस्कार. मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथांच्या आयुष्यातला एक अत्यंत महत्वाचा प्रसंग आज मी सादर करणार आहे. नमस्कार. आजच्या सादरीकरणामध्ये मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथांच्या आयुष्यातला एक अत्यंत महत्वाचा प्रसंग मी आपल्याकडे सादर करणार आहे. शीर्षक आहे संन्यासाचे सामर्थ्य. मच्छिंद्रनाथांना गोरखनाथाने साश्रू नयनाने वंदन केलं. शिष्याचा परम भक्ती ठेवा पाहून गुरु मच्छिंद्रनाथांनाही गहिवरून आलं. ती अलौकिक भेट निसर्गही अधीर मनानं अनुभवित होता. मच्छिंद्रनाथांनी चटकन गोरखनाथाला जवळ ओढलं आणि मिठी मारून पाठीवरून हार फिरवीत म्हटलं, गोरक्षा बेटा, दया, क्षमा, शांती ही संन्यासाची खरी रूपे आहे. गोरक्षनाथ उत्तरले, होय नाथा. गुरुदेवा, क्षमा करा मला. क्षमा कसली, आपण दोघे का वेगळे आहोत? असं म्हणून मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला आणखीनच जवळ ओढलं. गोरक्षांना डबडबलेल्या डोळ्यासमोर काही क्षण पूर्वीचा प्रसंग आला. मच्छिंद्रनाथ आश्रमाबाहेर जाताना म्हणाले, बेटा गोरख, मीननाथ शौचात बसला आहे, त्याला धुवून आण आणि स्वच्छ कर. ठीक आहे गुरुदेव, असं म्हणत गोरक्षनाथही आश्रमाबाहेर आले व त्यांनी मीननाथाला बोलावलं. छोटा मीननाथ धावतच गोरक्षांकडे आला. त्यावेळी मीननाथ चिखलाने बरबटलेला आणि नितंब विष्ठेने पूर्ण माखलेलं होतं. हे किळसवाणे दृश्य पाहून त्यांना असे वाटले की आपण तर संन्यासी, आपल्याला कशाला हवी ती मायेची किळसवाणी लखतर. ते गंभीर झाले व त्यांनी मीननाथाला तसंच नदीवर नेलं आणि रागाने दगडावर आपटून ठार केलं. मांस व हाडे नदीच्या पाण्यात सोडून दिली. जलचरांना मेजवानीच मिळाली. गोरक्षनाथाने मीननाथाचे कातडे साफ करून बरोबर घेतले व आश्रमातील अंगणात झाडाला बांधलेल्या दोरीवर वाळत टाकले व आश्रमात जाऊन धुनी समोर गुरुनामाचा जप करीत बसले
ओम चैतन्य मच्छिंद्र नाथाय नमः. त्यांचा जप चालू असताच मच्छिंद्रनाथ आश्रमाच्या अंगणात आले व मीनानाथाला हाक मारू लागले. मीनानाथ बेटा बघ, मी तुझ्यासाठी काय आणले. बऱ्याच हाका मारूनही मीनानाथ बाहेर येत नाही हे पाहून त्यांनी गोरखनाथांना हाक मारली. बेटा गोरख, मीनू कुठे आहे? वाळत टाकला आहे बाहेरच्या दोरीवर, असे गोरखनाथाने उत्तर दिले. कोणी मारलं माझ्या मेनूला? मच्छिंद्रनाथ म्हणाले. मी, गोरखनाथ उत्तरले. मच्छिंद्रनाथ, तू वैरी आहेस माझ्या पाडसाचा. कसला शिष्य? मी वैरी, असं म्हणत गोरक्षनाथ आश्रमाबाहेर आले तर मच्छिंद्रनाथ झाडाखाली आक्रोश करीत होते. गोरखनाथ भांबावले. आपलेच हे गुरु का? असा भ्रम त्यांना निर्माण झाला. अत्यंत गंभीर स्वरात गोरखनाथ म्हणाले, गुरुदेव, कसला हा शोक? अरे, माझ्या मुलाला मारून वर मलाच विचारतोस? असे म्हणत मच्छिंद्रनाथांनी दुःखाने कपाळ बडवून घेतलं. गोरक्षनाथांना दूषणे दिली, अपशब्द वापरले, कारण ते मायेने अंध झाले आहेत असे गोरक्षनाथांना वाटले. आपण संन्यासी, गुरु, मार्गदर्शक आहोत याचा मच्छिंद्रनाथांना विसर पडला होता असे त्यांना वाटले. या वस्तुस्थितीची जाणीव करून देण्याचा गोरखनाथाने खूप प्रयत्न केला, पण अखेरी गोरक्षाने मीनानाथाला हाक मारली. मीनानाथ धावतच आला. मच्छिंद्रनाथाने त्याला विचारलं, कोठे होतास? इथेच, तुमच्या जवळच. त्याने मीनूला कडकडून मिठी मारली. अखेरी त्यांचा तो जो सात्विक संवाद झाला त्यात गुरुची सरशी झाली आणि खरे चैतन्य वैराग्य काय हे गुरुनी शिष्याला पटवून दिलं. शिष्याने गुरुच्या वैराग्याची परीक्षा घेतली, पण चैतन्य, माया, सच्चिदानंद, खरा आनंद हे सर्व एकच आहे याचा खरा उपभोग संन्यासीच घेऊ शकतो. आणि म्हणूनच समर्थाने म्हटलं आहे, आधी प्रपंच करावा नेटका. जो प्रपंच नीट करतो, ज्याच्याकडे दया, क्षमा, शांती ही अस्त्र आहेत, त्यालाच परमार्थ साधतो, त्यालाच वैराग्य साधत. ही सच्चिदानंदाचे रूप हे गुरुनी शिष्याला पटवून दिलं की संन्यासी हा दया, क्षमा, शांतीने शोभतो. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. धन्यवाद. वा वा वा, अगदी छान बोधपर झालेला आहे. खूप छान. छान 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 सांगितलं. धन्यवाद. मस्त. शुभदाताई, छान झालं. छान छान. छान वाटलं शुभदाताई. किती दिवसाने आवाज ऐकला? हो ना, खूप मलाही दिवसांनी बरं आवाज वाटलं. ऐकला. नमस्कार. आता आपल्या समोर विकास पाटील सादरीकरण करतायत. हा, विकासजी करा सुरुवात. नमस्कार. नमस्कार. वारीचे दिवस जवळ येऊ लागले आहेत, त्यामुळे वारी एक अनुभूती याच्यावरती माझं लिखाण मी सादर करत आहे. जसजसा आषाढ महिना जवळ येऊ लागतो तसतसा वारकऱ्यांच्या अंगात एक प्रकारे संचार होऊ लागतो. आषाढी एकादशीच्या अगोदर 18 दिवस सबंध महाराष्ट्रातून वारकरी देहू आणि आळंदीला जमतात आणि त्या दिवशी सर्व दिंड्या पंढरपूर वारीसाठी पालखी बरोबर प्रस्थान करतात. यंदा संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान क्षेत्र आळंदीहून 29 जून रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे. तसेच संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान देहूहून 1 दिवस अगोदर होते. दोन्ही पालख्यांचे मार्ग वेगवेगळे असून पंढरपूरच्या अगोदरच्या मुक्कामी या दोन्ही पालख्या एकत्र येतात आणि आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूर येथे पोहोचतात. सर्व वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान करतात.
आळंदीहून निघणारी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिनांक 29 जून रोजी प्रस्थान करेल. वारीसाठी सुशोभित केलेल्या बैलगाडीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांची पालखी असते. पालखीच्या पुढे 2 सफेद सजवलेले रुबाबदार घोडे असतात. एकावर चोपदार असतो तर दुसरा नुसताच सजवलेला असतो. त्यावर माऊली स्वार आहेत ही वारकरी भक्तांची श्रद्धा आहे. या वारी बरोबर सुमारे 300च्या वर दिंड्या, तर प्रत्येक दिंडीत 100-200 वारकरी असतात. साधारण अर्ध्या दिंड्या पालखीच्या पुढे तर अर्ध्या दिंड्या पालखीच्या मागे असतात. टाळ मृदंगाच्या तालात विठू नामाच्या जयघोषात माऊलींची पालखी पंढरपूरसाठी निघते. हे वारकरी 18 दिवसात 250 किलोमीटरचा प्रवास पायी करत असतात. माझे आई वडील विठ्ठल भक्त होते व कायम ज्ञानेश्वरीचे वाचन करीत असत. तसेच त्या काळी वाहनांची सोय नसताना सुद्धा आई वडील पंढरपूरला अनेकदा जात असत. त्यांच्या पुण्याईनेच मला वारीची ओढ लागली. मी पेंडेमिक पूर्वी 5 वर्षे तर पत्नीने 2 वर्षे या वारीत एक दिवस सामील होऊन प्रत्यक्ष अनुभूती घेतली होती. म्हणून गेल्या वर्षी आपल्या पीव्हीके ग्रुपने सुद्धा ही अनुभूती अनुभवली. वारी म्हणजे एक अफाट पसरलेली वारकऱ्यांची मांदियाळी. गळ्यात तुळशी माळा, कपाळी बुक्क्याचा टिळा, हातात टाळ विणा, पांढरी शुभ्र वस्त्र, जणू काही दूधगंगाच. जात धर्म पंथ विसरून विठू माऊलीच्या ओढीने निघालेला प्रवाह. संतांनी रचलेले अभंग, भजन, भारुड, गवळणी, ओव्या गाताना भक्तिरसात डुंबण्याचा आनंद घेत वारकरी जात असतात. दिंडी म्हणजे एक सुंदर कुटुंब. अशा अनेक दिंड्या एकत्र शिस्तबद्धपणे विठू नामाचा गजर करीत टाळ मृदंगाच्या नादात वाजत गाजत नाचत मार्गक्रमणा करीत असतात. धुंद होऊन तालावर नाचताना आपल्या देहाचे कोणतेही लाड पुरवित नाहीत. ना देहाची काळजी, ना राहण्याची, जेवण्याची. कितीही निर्मोही अवस्था. वारकरी हातामध्ये भगवे झेंडे घेऊन तर अनेक माता भगिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन ऊन वारा पाऊस तहान भूक विसरून नामाच्या नादघोषाने पावन होत वारीमध्ये चालत असतात. आपणही या नादघोषात पावन होत असतो. कानाने तोच गुंजारव ऐकण्यात, डोळ्याने हा तेजोमय सागर पाहण्यात आकंठ बुडून जातो. लयबद्ध चाललेला श्वासही मनाची एकतानता वाढवतो. मनातील भक्तीची ज्योत सात्विकतेने प्रकाशित होत असते. माऊलींची पालखी प्रत्येक मुक्कामावरून सकाळी 8 वाजता आरती करून निघते. आपण सासवडला पोहोचण्यापूर्वीच पालखी निघालेली असते. दुपारी पालखीला नैवेद्य व विश्रांतीचा मुक्काम असतो. सासवड नंतर 11 किलोमीटर वर शिवरी येथे यमाई मंदिरात हा मुक्काम असतो. या मुक्कामात आपण पालखीचे आणि माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतो. पालखी मार्गस्थ असताना काही दिंड्या पालखीच्या पुढे तर काही पालखीच्या मागे चालत असतात. या दिंड्यांमधून वारकऱ्यांमध्ये सामील होऊन आपण 1-2 किलोमीटर वारीचा अनुभव घेऊन आनंद घेऊन तृप्त होतो. यावेळी दिंड्यांचा
जेवण्याचा वेगवेगळा मुक्काम असतो. दिंड्यांच्या बरोबरच्या ट्रकमध्ये त्यांची सर्व दिवसांची रसद, पाणी, भांडी, गॅस वगैरे सामग्री असते. पालखीचे पुढील प्रवासासाठी प्रस्थान झाल्यावर आपण आपल्या बसमध्ये बसून भोजन व्यवस्था पार पडल्यावर तृप्त मनाने साधारण 3 वाजता परतीच्या प्रवासाला निघतो. वारी, वारकरी म्हणजे एक आध्यात्मिक तत्वज्ञान आहे. इथे भक्तीचा न कळत उपदेश मिळतो, आनंद मिळतो. एकरूप तद्रूप होणे म्हणजे काय हे वारकऱ्यांकडे पाहिल्यावर समजते. लाखो वारकऱ्यांच्या वारीला कोणी आयोजक, मार्गदर्शक लागत नाही. मागे पुढे होण्यासाठी भांडणे नाहीत, पोलीस बंदोबस्ताची गरज नाही. वारीला सुमारे 700-800 वर्षाची परंपरा आहे. प्रत्येकाने एकदा तरी वारी अनुभवावी. माऊली माऊली, विठ्ठल विठ्ठल. नमस्कार. वा वा विकासजी. खूप छान. छान माऊली छान माऊलीची वातावरण निर्मिती केली. छान छान. वारीचे वेध लागले सगळ्यांना. माऊलीची वातावरण निर्मिती केली आणि पूर्व स्मृती जागृत केल्यात. वा वा, छान. आता आपल्या समोर भारतीताई खानोलकर सादरीकरण करतील. हा भारतीताई. नमस्कार सर्वांना. नमस्कार. तिचा पिलामधी जीव, मागच्या वेळेला अर्धा भाग घेतला होता. स्त्रीच्या पालकत्वाचा प्रवास खडतरच, त्यात विशेष गरजा असणाऱ्या म्हणजे अपंग आपल्या पालकत्व निभावताना, या मुलांचं पालकत्व निभावताना अनेक अडथळे ओलांडावे लागतात. महत्वाचं म्हणजे स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवावं लागतं. अशी एक प्रेरणादायी आई अर्चना पाटील या अत्यंत परिश्रमाने त्यांच्या कर्णबधीर व मूककन्या राजश्री हिला 10व्या वर्षी स्टेजवर नृत्याला आणतात आणि पुढे ही डिस्टिंक्शन मध्ये 6 परीक्षा देऊन, भरतनाट्याच्या 6 परीक्षा देऊन त्यातूनच ती उद्योग निर्मिती करू लागते व इतरही काही उद्योग करू लागते. अशी हिची मागच्या वेळेला कथा पाहिली. आता मुलगा जतीन हा स्वमग्न ऑटिस्टिक असून त्याने राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवली आहे. तो गोव्याला बीटस पिलानी मध्ये PhD करतो हा उल्लेख केला होता. तर त्याचा जीवन प्रवास पाहूया. या मुलांना जिद्दीने मोठं करत असताना संकटाने मात्र या कुटुंबाची पाठ सोडलेली नव्हती, ती चालूच होती. स्वमग्न असणाऱ्या जतीनला लहान असताना खोलीची भीती वाटे. वाटेत एकदा एखादा छोटा खड्डा जरी आला तरी तो ओलांडण्यासाठी त्याला आधार लागेल. त्यामुळे थोडा मोठा झाला तरी टॉयलेट मध्ये बसवताना दार उघड करून बाहेरून त्याच्याशी सतत बोलावं लागत असे. आता कमोड असलं तरी तो बोलत राहतो. त्याची सवय अद्याप गेलेली नाही. फक्त आता तो स्वतःशी बोलत राहतो. मात्र या जतीननं भीतीवर मात करून 2019 मध्ये हिमाचल प्रदेशात पॅराग्लायडिंग करून दाखवलं. जतीनचा शाळेत पहिला नंबर येईल. त्यामुळे उन्हाळ मुलांच्या पालक घरी त्यांच्या मुलांना त्याचं उदाहरण देत आणि मग ही मुलं घरी शाळेत आल्यावर त्याचा राग जतीनवर काढत. पण जतीनला त्यांचे चेहरे मात्र लक्षात राहत नसत. त्यामुळे वर्गात मुलांनी त्याला मारलं तरी कोणी मारलं हे तो सांगू शकत नसे. यावर मात करण्यासाठी
तो चेहरे कुठल्या तरी माहितीच्या गोष्टींशी जोडायची त्याला सवय लागली. शाळेत जायला लागल्यावरही कुकरची शिट्टी म्हणजे थोडा मोठा झाल्यावर कुकरची चिठ्ठी किंवा शिट्टी किंवा मिक्सरचा आवाज कानावर आल्यावर घाबरून तो मोठ्यानं रडायला लागायचा. आता मात्र तो बीटस युनिव्हर्सिटीत डीजेच्या कार्यक्रमांना आवडीने हजेरी लावतो. हे त्याच्यात बदल झालेले आहेत. जरी झाले असले तरी त्या मागे आहेत एका आईचे अधिक परिश्रम आणि चिकाटी. त्यातच 7 वर्षाच्या असताना त्याला एलिक्स डिसीज, ज्यात आहारात ग्लुटेन चालत नाही असा आजार, त्याचं पर्यवसान आतड्याच्या कर्करोगामध्ये होऊ शकतं. आणि या आजाराचं निदान झालं. त्यावर मात करत आईच्या मदतीने त्यानं गणित प्रज्ञा परीक्षेत आणि वैदिक गणितात 100 पैकी 100 गुण मिळवले. आणि स्कॉलरशिप मध्ये सुद्धा महाराष्ट्रात तो 10वा आला. नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. 1912 मध्ये त्याच्या शाळेत सोय नव्हती, तरी आईनं माहिती काढून त्याला राष्ट्रीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती NTS परीक्षेला बसवलं. आणि या परीक्षेच्या तयारीसाठी अहमदनगर मध्ये शिबिर घेतलं जातं. पण ऑटिझममुळे तो नित्य कर्मही एकटा करू शकत नव्हता. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत आईसह त्याने हे शिबिर पूर्ण केलं. डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धेत 2012-13 त्यानं सुवर्ण पदक मिळवलं. 10,91% गुण संपादन केले. अशा अनेक स्पर्धा जिंकण्याबरोबर त्याने आता स्वावलंबनाही साध्य केलं आहे. 11वी पर्यंत सतत कोणाच्या तरी सोबतीची गरज असणारा जतीन आता गोव्याला वसतिगृहात एकटा राहतो. बस, ट्रेन, विमान अशा कुठल्याही प्रवास एकट्याने करतो. आठवड्यातून 1 तास अभियांत्रिक पहिल्या वर्षाच्या मुलांना तो शिकवतो. अर्थात अजूनही नवीन माणसांशी जुळवून घेताना त्याला त्रास होतो. लोकांमध्ये पटकन मिसळता येत नाही. मात्र आईच्या दक्षतेमुळे त्याची ऑटिझमची तीव्रता 92% 50% आली आहे. मुलांमधले सुप्त गुण ओळखून त्यांना पैलू पाडणाऱ्या या मातेला हिरकणी सन्मान, वंडर वुमन अवॉर्ड, सुपर मॉम गौरव, नूतन गुळगुळे फाउंडेशन या राष्ट्रीय स्तरावरील यशस्वी माता आणि अपत्य पुरस्कार आदी पुरस्कार मिळालेले आहेत. आतापर्यंतच्या या संपूर्ण प्रवासात लाभलेल्या पतीच्या कणखर साथीचा अर्चना आदरपूर्वक उल्लेख करतात. एवढं मोठं शिवधनुष्य उचलण्यासाठी कोणती साधना करता असं विचारल्यावर त्याचं उत्तर असतं, दुसरं काही करायला वेळच कुठे असतो. अजूनही प्रश्न संपलेले नाहीत. मुलांना अनुरूप जोडीदार मिळवून द्यायचे आहेत. त्यांचा सुखाचा संसार डोळे भरून बघायचा आहे. त्या सांगतात, आज माझ्या शरीरात अस्थमा, स्पॉन्डिलायझिस, व्हर्टिगो, उच्च रक्तदाब, मधुमेह, व्हेरिगोज व्हेनस असे अनेक आजार ठाण मांडून आहेत. पण मुलांची सर्वांगीण प्रगती हा एकच विषय मनाला व्यापून उरल्यामुळे मी या दुःखांना डोकं वर
काढू देत नाही. या माऊलीचं आव्हानांना पूर्ण समजून घेताना बहिणाबाईंचे शब्द आठवतात. तिचा पिला लागी जीव, जीव झाडाले टांगला. तिचा पिला लागी जीव, जीव झाडाले टांगला. नमस्कार. छान झालं भारतीताई. छान झालं भारतीताई. भारतीताई छान, सुंदर. नमस्कार. आपल्या समोर आता अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतायत. अनामिकाताई सुरुवात करा. सर्वांना नमस्कार. नमस्कार. आज मी एक दिल्या नावाच्या मुलाची एक गोष्ट सांगणार आहे. हा हा. हा मुलगा खेडेगावात शेतमजुरी करून कसा बसा 10वी पास झाला आणि नंतर उदरनिर्वाहासाठी त्यांनी थेट मुंबई गाठली. 2 दिवस रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपला आणि नंतर शेजारी बिल्डिंगच्या वॉचमॅनची ओळख झाली आणि त्या वॉचमॅनच्या ओळखीने त्याने गाडी पुसायचे काम त्याला मिळाले. त्याच्या चांगल्या कामामुळे अजून 2-3 गाड्या पुसायचे काम त्याला मिळाले. त्याच बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या विलियम नावाच्या माणसाने त्याला आपले घर स्वच्छ करण्यास व आपले 2 कुत्रे म्हणजे रोनी आणि टोनी यांची देखरेखीसाठी सुद्धा ठेवून घेतले. विलियम आपल्या कुत्राशी कसं वागे, प्रेमाने वागे, त्यांच्याशी खेळे, करामती करून घेई, शिस्तबद्ध खाणेपिणे करायला शिकवे. कुत्रांसाठी असलेल्या खास टॉयलेट मध्ये त्यांची प्रातविधी त्यांना म्हणजे त्या कुत्रांना करायला सांगे. ते सुद्धा ते निमूटपणे सगळे ऐकत आणि हे सर्व दिल्या पाही. आणि मग तो पण त्या कुत्रांशी तसं प्रेमाने वागायला लागला. मग तो कुत्रांना बाहेर घेऊन जाई, बाहेर जाताना पाय मोजे घाले म्हणजे पाय आणि घर खराब होऊ नये या सगळं. संध्याकाळी बिल्डिंगच्या आवारात रोनी आणि टोनीशी तो संध्याकाळी खेळे. आता त्यांची मैत्री जमली होती, एकामेकांना समजून घेत व सहकार्याने ते वागे. विलियमने कुत्राचे संगोपन, आरोग्य, मानसिकता याविषयी शिकण्यासाठी या दिल्याला पुस्तके पण आणून दिली. नेटवरनं सुद्धा काही माहिती पुरवली. आता दिल्या इतर कुत्रांना पण खेळवू लागला. इतर मालक आपल्या कुत्रांना त्याच्या जवळ ट्रेनिंगसाठी आणू लागले. दिल्या त्यांना बोलायला, देहबोलीची भाषा, वेगवेगळे खेळ, वेगवेगळ्या करामती शिकवी. आता त्याच्याजवळ कुत्र्यांची संख्या वाढू लागली. त्याचे आर्थिक उत्पन्न वाढू लागले. शिवाय त्याच्या कामावर विलियम पण आता खुश होता. त्याने दिल्याला आपल्या घरी ठेवून घेतले. दिल्या आता सर्व घरकाम व कुत्रे सांभाळण्याचे काम मन लावून करीत असे. आता त्याचा राहण्याचा, खाण्यापिण्याचा सगळे प्रश्न सुटले होते. थोडे पैसे तो आता आई वडिलांना आपल्या गावी पण पाठवू लागला. त्याला आता खूप समाधान वाटू लागले. कुत्रा जीवनाविषयी संशोधन पण निबंध वाचता रोनी, टोनी आणि इतर कुत्रा समवेत वावरताना दिल्याला आता कुत्रा जाती संबंधी भावनिक, मानसिक व वैचारिक, शारीरिक जीवनशैलीचा खोल अभ्यास व अनुभव होऊ लागला. त्यातून तो अजून सुधारणा कसे करता येईल हे सुद्धा विचार करू लागला. हळूहळू कुत्रे मालकांना पण आपल्या कुत्र्यांशी कसे वागावे, कसे हुशार करावे, त्यांचा कसा उपयोग करून घ्यावा याबद्दल तो सांगू लागला. आणि आता कुत्रे आणि त्याचे मालक यांच्यासाठी एक ट्रेनिंग सेंटर पण त्यांनी उघडले. शेजारीच एक म्युनिसिपल मैदान होतं, त्याच्या परवाना सकट त्याने एक ट्रेनिंग सेंटर म्हणजे दौलतराव डॉग अँड हिज मास्टर ट्रेनिंग सेंटर उघडले. भरपूर प्रतिसाद मिळू लागला. लोकांशी त्यांचे संबंध वाढले आणि त्याची आवकही वाढू लागली. तो त्यांना सांगायचा की जर आपण कुत्र्याला पाळले ना तर केवळ चांगले खाणेपिणे देऊन चालत नाही. कुत्र्याला लहान मुलाप्रमाणे जपावे लागते. तुम्ही जर वागाल तसे ते वागतील तुमच्याशी. जर तुम्ही रागाने वागलात तर तो पण रागाने वागेल. जर तुम्ही प्रेमाने वागलात तर तो पण तुमच्याशी प्रेमाने वागेल. कुत्रे खूप इमानदार आणि मालकाला खूप प्रेम करतात. एक सच्चा आणि प्रामाणिक मित्र आहे. त्यांना पण सर्व भावना असतात. मालकांच्या प्रेमापोटी प्राणांची आहुती पण देतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा कुत्रा वाघ्या हा मिश्र जातीचा पाळीव कुत्रा होता. निष्ठा आणि शाश्वत भक्तीचे प्रतीकच म्हणून ओळखला जायचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी आपल्या
स्वामीच्या अंत्यसंस्कारात उडी मारून आत्मदहन केल्याचे सांगितले जाते. रायगडावर त्याची समाधी देखील आहे. अशा प्रकारे रोज रोज थोडे थोडे तो अर्धा तास कुत्रे मालकांना सांगू लागला. ते सगळे त्याच्यावर खुश असत. त्यांच्या कुत्र्यांना चांगली सवय लागत आणि त्यांना चांगले ज्ञान पण मिळत. आता कुत्र्याबद्दलची सविस्तर माहिती ऐकूया आणि ते कुत्रे आणि त्याची जी ट्रेनिंग सेंटर आहे ना त्याच्यावर. धन्यवाद. वा वा, छान छान कथन केलं तुम्ही, मस्त. खूप छान, मस्त झालं. आता आपल्या समोर अरविंद चव्हाण सादरीकरण करतायत. हा अरविंदजी, करा सुरुवात. नमस्कार. नमस्कार. आता आपण दौलतराव डॉग्स अँड मास्टर ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्याला मी कुत्र्याबद्दलची थोडक्यात माहिती सांगतो. रंग, उंची, ठेवण व उपयोग यावरून संपूर्ण जगात कुत्र्याच्या 400 जाती आहेत. त्यात साळुकी नावाची जी जात आहे ती सर्वात जुनी आहे. 20,000 ते 40,000 वर्षापूर्वी हा प्राणी आढळला. आता ते धार्मिक महत्व, की भारत व नेपाळमध्ये विशेष धार्मिक महत्व आहे. तिहार उत्सवात कुत्र्याची पूजा केली जाते. हिंदू धर्मात कुत्रा हा मृत्यूचा देव म्हणजे यमाचा दूत आहे. कुत्रे स्वर्गाच्या दाराचे रक्षण करतात. कुत्रे स्वर्गाच्या दाराचे रक्षण करतात असे म्हणतात. खंडोबा शंकर देवाने कुत्र्याला वाहन केले. दत्त देव सुद्धा 4 कुत्रे त्यांच्या आसपास असतात. ते 4 वेदांचे प्रतीक आहे. कुत्र्याचे प्रकार: बुलडॉग, लॅब्राडॉर, इंडियन माउंटन, कन्नड डॉग, इंडियन परिहा, राजपलायस, डॉबरमन अशा अनेक जाती व प्रकार आहेत. तर संवादासाठी कुत्र्यांची देहबोली काय काय का? आनंदी असतात तेव्हा ते शेपटी हलवितात. काही आणायचे किंवा पकडायचे असले तेव्हा शेपटी मागे पुढे करतात. सावध असतील तेव्हा शेपटी उंच धरून ठेवतात. घाबरलेले असतील तर शेपटी 2 पायामध्ये ठेवतात. आक्रमक झाले की दात दाखवतात. चिंता किंवा तणावग्रस्त असतील तेव्हा ते स्वतःचे तोंड चाटत बसतात. संवाद साधण्यासाठी गुरगुरतात, भुंकतात, रडतात. घराबाहेर जायचे असेल तर मालकाचे कपडे ओढतात. खांद्यावर पंजा ठेवतात. काही पाहिजे असेल तर पायाजवळ घुटमळतात. दरवाजाची कडी सुद्धा काढायचे ते प्रयत्न करतात. घाणेंद्रिय त्यांची एवढी तीव्र असतात तर इतर कुत्र्यांना आणि मानवाला त्यांचा ठाव ठिकाणा कळण्यासाठी ते मलमूत्र सोडतात. माणसाला त्यांच्या चावण्याने रेबीज नावाचा रोग होतो आणि त्यासाठी माणसाला मेंदूचे आजार, हायपरटेन्शन, लकवा, मृत्यू वगैरे भयंकर रोग होतात. त्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून लस उपलब्ध आहे. कुत्रे आजारी पण पडतात. त्यांचे विकार म्हणजे उलट्या होणे, त्वचारोग, जखम चिघळणे वगैरे. त्यासाठी औषधा व्यतिरिक्त पांढरे अन्न जसे की पांढरे मांस, दूध देतात व गरम पाणी थंड करून देतात. रेबीज झालेल्या कुत्र्यांना वेगळे ठेवूनच औषधोपचार केले जातात. कुत्रा सामाजिक प्राणी असून समाजाला खूप उपयोगी आहे. पोलीस तपासात, ड्रग तपासात, ढिगाऱ्याखाली जर लोक जी काही सापडली असतात त्यांच्यासाठी किंवा बर्फाखाली गाडली गेलेली असतील त्यांच्यासाठी शोधण्यासाठी सुद्धा, चोरापासून संरक्षण करणे, घराची रखवाली करणे हे त्यांचे कार्य आहे. देहबोलीतून वागणुकीतून बरे वाईट संकेत पण देतो. शुभ अशुभ, यश अपयश, साथीचा रोग, चोरी, भूकंप, वादळ, मालकांचे आजारपण वगैरे. 26 ऑगस्ट हा जागतिक म्हणजे इंटरनॅशनल डॉग डे मानला जातो. त्याविषयी त्या दिवशी कुत्र्यांचे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम, स्पर्धा ठेवल्या जातात. त्यांचे लाड व कौतुक केले जाते. मानसिक रुग्ण
नैराश्यग्रस्त अर्धांगवायू झालेल्या रुग्णासाठी डॉग थेरपी प्रचलित आहे. कुत्र्यांसाठी डॉग क्लिनिक पण आहेत, ब्युटी पार्लर पण आहेत. इथे कुत्र्यांची स्वच्छता, सुंदरता ठेवली जाते. कुत्र्यांना घाम कधीच येत नाही, म्हणूनच मीठ विरहित अन्न त्यांना दिले जाते. कुत्र्यांच्या कपडे व आभूषणासाठी वेगवेगळी दुकाने, मार्केट आहेत. माणसाला व्यावसायिक उत्पन्न उपलब्ध करून दिले जाते. म्हणजे कुत्र्यांच्या प्रजनन व्यवसाय करत त्याची उत्पत्ती व आपले उत्पन्न ते वाढवतात. अशा प्रकारे कुत्रा हा माणसाचा अत्यंत जवळचा व निष्ठावंत आणि प्रामाणिक मित्र आहे. बिनशर्त प्रेम प्रदान करणारा कुत्रा घराचे, मालकाचे रक्षण करतो. तो कुठलीच जात किंवा रंग, लिंग, श्रीमंत, गरीब मानत नाही. तो मालकाचा आज्ञाधारक निस्वार्थ मित्र असतो. त्याच्या सहवासाने हार्मोन्स व रक्तदाब नियमित राहतात. फक्त त्याला लहान मुलांसारखे निस्वार्थ प्रेम हवे असते. जर तंदुरुस्त व निरोगी व आनंदी आयुष्य जगायचे असेल तर फरबाळ म्हणजे स्वीट डॉगची जरूर आहे व त्याच्याशी मैत्री करा. धन्यवाद. वा 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 वा, खूप छान. दोघांनी मिळून एक विषय पुरा केला. छान छान. मागच्या वेळेला पण तसाच दोघांनी घेतला होता. भरपूर माहिती मिळाली कुत्र्याबद्दल. खूप छान. मी अटेंड झाले सर. आपल्या समोर प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतायत. प्रज्ञाताई, सुरुवात करा. सर्वांना माझा नमस्कार. समान वैशिष्ट्ये असणारी भारतातली 7 शहरं असा माझा विषय आहे. आज मी एका वेगळ्याच विषयावर माझं मत मांडणार आहे. विषय अत्यंत सामान्य आहे. बऱ्याच वेळा प्रवास भ्रमंती करताना किंवा एखाद्या समारंभात आपण जातो तेव्हा आपण खाण्यापिण्याच्या बाबतीत चुजी असतो, फार उत्सुकही असतो त्याबाबत. म्हणजे असं की नाश्ता डेलिशियस आहे ना, भोजनात काहीतरी छान चमचमीत असेल ना. व्हेजिटेरियन असाल तर पंचपक्वान्न किंवा सुरुची जेवणाची अपेक्षा असते, तर नॉनव्हेज वाले सामिष्ट पदार्थांची अपेक्षा करतात. बरं आयोजकही त्यांची आयोजकांनी तशी मस्त व्यवस्था केलेली असते. त्यांचे वेगवेगळे कंपार्टमेंटही असतात. पण खूप फॅमिलियर म्हणून किंवा जागेच्या अडचणीमुळे एकाच टेबलावर जेवायला बसावे लागते. तेव्हा मात्र व्हेजिटेरियनला विशिष्ट प्रवासामुळे प्रॉब्लेम निर्माण होत असतो किंवा होतोच. म्हणजे अशाच एका क्षणी माझ्या डोक्यात विचार आला की अशा सामुदायिक ठिकाणी शाकाहारी जेवण का नसावे. पण हे असे ठरवणारे आपण कोण? आणि अचानक त्या क्षणी माझ्या प्रवास भ्रमंतीत मला काही आपल्या भारतातील शहरं आठवली की जेथे शाकाहारी जेवणाला पर्यायच नाही. मग अशी कोणती शहरं आहेत त्याची माहिती आपण घेऊया. ती आहेत 7 शहरे. राज्यांचा विचार केला तर गुजरात, राजस्थान, हरियाणा यांचा विचार करता येईल. तर बघूया ती 7 शहरे. शाकाहारी जेवणाचाच आनंद आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो अशी ती आहे. पहिला नंबर 1चं शहर आहे अयोध्या. उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरी 2024 मध्ये प्रभू रामाचे जन्मस्थान असलेले एक भव्य मंदिर बांधण्यात आले. हे आपण जाणतोच. जिथे देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भक्त दररोज भगवान श्रीरामाचे दर्शन घेतात, येथेच मात्र एकही मांसाहारी रेस्टॉरंट उपलब्ध होणार नाही. राम जन्मभूमीवर तुम्हाला मांसाहार मिळणार नाही, तेथे त्याची बंदीच आहे. नंबर 2चं शहर आहे वाराणसी. भगवान भोलेनाथांची नगरी असलेल्या काशीमध्ये मांसाहार विक्रीवर बंदी आहे. असे कोणतेही दुकान तुम्हाला तेथे मिळणार नाही. मात्र शाकाहारी, स्वादिष्ट आणि गरमागरम पदार्थांची तेथे रेलचेल असेल. 3ऱ्या क्रमांकाचं शहर आहे ऋषिकेश.
देवभूमी उत्तराखंडचे नाव येताच अनेक देवी देवतांचे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. हे धार्मिक शहर असल्याने येथे पण मांसाहार पदार्थ विकण्यावर बंदी आहे. आश्चर्य हे आहे की मोठ्या संख्येने लोक येथे केवळ मोक्ष मिळवण्यासाठीच नव्हे तर शरीराच्या डिटॉक्सिफिकेशन साठी देखील येतात. चौथ्या क्रमांकावर हरिद्वारचा विचार करूया. येथेही मांसाहार मिळणार नाही. येथे फक्त शाकाहारी जेवणाचाच आनंद तुम्हाला घ्यावा लागतो किंवा घेता येईल. पाचवे शहर आहे वृंदावन. वृंदावन धाम श्रीकृष्णाच्या बालपणीच्या मनोरंजनाशी संबंधित शहर असल्याने येथे अंडी व मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सहावं जे शहर आहे ते गुजरात मधील पलिताना. या शहरातही मांसाहारी दुकाने नाहीत. येथे बहुतांश जैन समाज आहे आणि त्यामुळे येथेही कडक बंदी आहे. सातवं शहर आहे मदुराई. तामिळनाडू मधील हे एक शहर आहे जिथे तुम्हाला फक्त शाकाहारी जेवण मिळेल. येथील मीनाक्षी मंदिरामुळे हे धार्मिक स्थळ आहे. असा हा शाकाहारी आहार हा संपूर्ण आहार आहे. शरीराला फायबर, जीवनसत्वे, फॉलिक ऍसिड, मॅग्नेशियम आणि अनेक फायटोकेमिकल्स फायदे मिळतात. शाकाहारी अन्न कोलेस्ट्रॉल मुक्त असते तरी सुद्धा नॉनव्हेज फूड रेस्टॉरंट व ते खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तर वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवठ्याच्या दृष्टीने ही गोष्ट पूरकच ठरलेली आहे. नॉन व्हेजिटेरियन आहेत म्हणून तर शाकाहारी लोकांना अन्नधान्य पुरवठा पुरतो. सहज मनात आले तसे विचार या ठिकाणी मांडले आहेत. धन्यवाद. वाह वाह, एक वेगळाच विषय घेतला, छान पैकी. खूप छान, मस्त, खूप छान. निदान 7 शहरांची माहिती. होय होय होय, बदलीच आहे खरं म्हणजे. माहिती आणि मर्यादा. मस्त. असं धन्यवाद सगळ्यांना. आता आपल्या समोर दत्तात्रय मराठी सादरीकरण करतायत. हा, करा, सुरुवात करा. आपला रोजचा प्रवास म्हणजे लोकल, याच्यावर लिहिलेली कविता. तोच रोजचा प्रवास, रोज तीच धावपळ. तोच रोजचा प्रवास, रोज तीच धावपळ. एकांती तुझीच आस, तूच माझी लोकल, तूच माझी लोकल. तोच रोजचा प्रवास. कलकलाट तो तसा, दरवळे तोच वास. गर्दी ही बहरली, रोजचाच कलह तो. कलकलाट तो तसाच, दरवळे तोच वास. गर्दी ही बहरली, रोजचाच कलह तो. तरीही बंधुभाव हा, तरीही बंधुभाव हा, एकमेका सावरतो. एकांती तुझीच आस, तूच माझी लोकल, तूच माझी लोकल. सारे जरी चढती आत, सारे जरी चढती आत. कुणीही न आक्रंदतात, कुणीही न आक्रंदतात. शिरल्यावर म्हणती सर्व सुख दुःखे समान. शिरल्यावर म्हणती सर्व दुःखे समान. कुणी रवी कुणी बुंबरी खेळती, कुणी भजनीही रंगती. कुणी रमी मुंबरी खेळती, कुणी भजनीही रंगती. हीच समरसता समान, हीच समरसता समान. कुणी विचार मंथनात, एकांती तुझीच आस. तूच माझी लोकल, तूच माझी लोकल. पहिल्या भेटीत, पहिल्या भेटीत घामेजलो नखशिखांत, घामेजलो नखशिखांत. करुनिया रिकामा खिसा, कोणीतरी कोरडा केलाच माझा घसा. करुनिया रिकामा खिसा, कोणीतरी कोरडा केलाच माझा घसा.
पुन्हा पुन्हा फिरवून केले मद अष्टावधानी. पुन्हा पुन्हा फिरवून केले मद अष्टावधानी. एकांती तुझीच आस तूच माझी लोकल. तूच माझी लोकल. तोच रोजचा प्रवास. तोच रोजचा प्रवास. धन्यवाद. छान. तीच गर्दी आणि तोच वास. छान आठवण करून दिली. खूप छान छान. कविता आहे. मस्त झालं मस्त. सगळं आलं त्याच्यात. होय. आपण सगळे लोकलवालेच आहोत. हो, गणेश हे वास्तववादी जरा आहे. होय. आपल्या समोर आता आरतीताई प्रभुणे थेट US मधून गाणं म्हणतायत. आजचे दुसरा गेस्ट आर्टिस्ट अशोक देशपांडे नेदरलँड वरून आणि आरतीताई प्रभुणे US वरून. करा सुरुवात. नमस्कार. नमस्कार. मी ब्लॅक कॅट मधलं गाणं म्हणतीये. वा. कोणी म्हटलंय ते लिहिलेलं नाहीये माझ्याकडे. हरकत नाही. कोई इंतजार करे, इकरार करे, इनकार करे, हमसे एक बार तो कोई जरा आंखें चार करे. तुम हसीन हो, तुम्हें सब दिल में जगह देते हैं. तुम हसीन हो, तुम्हें सब दिल में जगह देते हैं. हम में क्या बात है ऐसी जो कोई हमसे प्यार करे. अरे कळलं का? होय होय होय. आम्ही करतो. या थँक्यू. मैं तुम्ही से पूछती हूँ, मुझे तुमसे प्यार क्यों है. मुझे तुम लगा न दोगे, ये एतबार क्यों है. मैं तुम्ही से हूँ, मुझे तुमसे प्यार क्यों है. मुझे तुम लगा न दोगे, मुझे एतबार क्यों है. मैं तुम्ही से पूछती हूँ. मैं मुझे क्यों पुकारती है ये जवान जवान फिजाएं. मुझे मिल गई कहाँ से ये हंसी हंसी अदाएं. ये हंसी हंसी अदाएं मेरी जिंदगी में आ जाए. ये नई बहार क्यों है. मैं तुम्ही से पूछती हूँ, मुझे तुमसे प्यार क्यों है. कभी तुम लगा न दोगे, मुझे एतबार क्यों है. मैं तुम्ही से पूछती हूँ. जो कदम उठा रही हूँ वो कदम बहक रहा है. मुझे तुमसे क्या निगाहें, मेरा दिल धड़क रहा है. मेरा दिल धड़क रहा है. मेरे दिल पे हाथ रख लो, तुम्हें इंतजार क्यों है. मैं तुम्ही से पूछती हूँ, मुझे तुमसे प्यार क्यों है. कभी तुम लगा न दोगे, मुझे एतबार क्यों है. मैं तुम्ही से पूछती हूँ. तुम ही सामने हो मेरे, मैं जिधर नजर उठाऊं. तुम्हें भूल ना भी जाऊं तो कभी न भूल पाऊं. तो कभी न भूल पाऊं. तेरे दिल पे इतना इतना ये प्यार क्यों है. मैं तुम्ही से पूछती हूँ, मुझे तुमसे प्यार क्यों है. कभी तुम लगा न दोगे, मुझे एतबार क्यों है. मैं तुम्ही से पूछती हूँ. नमस्कार. वा 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 वा. वा. खूप मजा आली.
वा, छान, मजा आणली. खूपच फ्रेश झाले. मला पण सुंदर सगळे वाटलं. फ्रेश झाले, सगळे छान फ्रेश झालं झाले. एकदम सुंदर. खूप एन्जॉय करा. हा हा, मी काल विसरले होते, म्हणजे मी झुल्यावर झुलत राहिले, त्यामुळे विसरले, सॉरी. आज सोमवारी म्हणून लावलं, मग लक्षात आलं, अरे बापरे, इथे बघूया काय आधी. काय तेवढं तेव्हा जॉईन व्हा, पण तब्येतीची काळजी घ्या. हा, हो 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 सर, थँक्यू सर. आजचं पहिलं सादरीकरण डॉक्टर शुभदाताई खटावकर, आणि त्याच आधी एक एवढ्या ज्ञानी व्यक्ती आहेत, आणि त्यांचं लिखित सादरीकरणावर काहीतरी टिप्पणी करणं ही माझ्यावर आज पाळी आली. प्रयत्न करतो. हा आहे गोरखनाथ आणि मच्छिंद्रनाथ. इथे गोरखनाथ हे शिष्य आहेत आणि मच्छिंद्रनाथ हे गुरु आहेत, आणि विषयाचं नाव आहे संन्यासाचे सामर्थ्य. मच्छिंद्रनाथ सांगतात की गुरु आणि शिष्य वेगळे नाहीत, दोघे समान आहेत. हा एक पहिला मेसेज त्यांनी दिलाय, आणि एक उपदेश करतात की संतांची ओळख काय. दया, क्षमा, शांती ही खरी संतांची ओळख आहे. आता सहज एखादी परीक्षा बघायची का काय माहिती नाही, त्यासाठी गोरखनाथांना मच्छिंद्रनाथ सांगतात मीननाथाला बोलवाय. मीननाथ हा त्यांचा पुत्र असं तिथे वर्णन केलेलं आहे. आणि गोरखनाथ जाऊन बघतात तर तो विष्ठेने माखलेला असतो पूर्णपणे. आपल्या आश्रमाच्या बाहेरची गोष्ट आहे. आणि गोरखनाथांना राग येतो, कारण अगोदरच उपदेश केलाय दया, क्षमा आणि शांती. तर त्याची कदाचित ती परीक्षा असावी. तो त्याला नदीवर घेऊन जातात आणि दगडावर आपटून वगैरे स्वच्छ करतात, त्यांची वल्कल स्वच्छ करतात. आणि नंतर मच्छिंद्रनाथ मीननाथाला हाक मारतात, पण मीननाथ निर्वस्त्र असतो, आणि मच्छिंद्रनाथ शोक करत सुरुवात करतात की माझ्या मुलाला तू मारलंस. गोरखनाथाला वाटतं की हे संतांना शोभणारं नाही आहे, हे मायेने अंध झालेले आहेत का, ह्यांना गुरु असल्याचा विसर पडलाय, म्हणजे संसारी गुण लागले. पिता पुत्र भेट होते, आणि चैतन्य आणि वैराग्य काय, चैतन्य माया हे संन्यासाची खरी ओळख आहे, आणि दया, क्षमा, शांती ही खरी संतांची ओळख आहे असं त्या म्हणतात. आणि त्यांनी एक मंत्राचा उच्चार केलेला आहे, ओम चैतन्यनाथाय नमः. तर याच्यातून आपल्या दैनंदिन जीवनासाठी पण एक छान संदेश आलाय. संत प्रवृत्ती आपल्यात असणं हे कठीण असं वाटायला नको, आणि फक्त आपल्याला दया, क्षमा, शांती या 3 गोष्टींवर काम केलं आपल्या जीवनात, तरी ते कदाचित खूप प्रमाणात उपयोगी होणार. एवढं बोलून मी इथे थांबतो. सूत्र डॉक्टर शुभदाताईंकडे देतो, त्यांनी बाकीच्या वक्तव्याची समीक्षा करा. डॉक्टर शुभदा. नमस्कार. सर्वांची सादरीकरण छान झाली, विषय वेगळे होते, आणि प्रत्येकानं काहीतरी नवीन मांडण्याचा विचार केला आणि तो प्रत्यक्षात आणला. त्याबद्दल सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिलं सादरीकरण विकास पाटलांनी केलेलं आहे. वारी जवळ आलेली आहे, आणि तीच अनुभूती आपल्या अंतःकरणात आता विराजमान आहे. आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्राची दिवाळी. सर्व पालख्यांचं प्रस्थान होतं. 29 जूनला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून, तसेच देहूहून एक दिवस आधी तुकाराम महाराजांची पालखी, यांचा मग संगम होतो. आणि अशा तऱ्हेने या तुकाराम आणि ज्ञानेश्वर यांच्या पालख्या एकत्र मिळून पंढरपुरी होणारं प्रस्थान म्हणजे भाविकांच्या अंतःकरणात भक्तीचा झालेला हा महापूर आहे असं मला वाटतं.
आळून निघून ज्ञानेश्वर, देहून तुकाराम, सजलेल्या गाड्या, पालखी, 2 घोडे सजवलेले, 150च्या वर दिंड्या आणि त्यामध्ये भावपूर्ण सहभाग असलेले हजारो वारकरी, हे सगळं आहे. मध्ये पालखी, अर्ध्या दिंड्या अलीकडे आणि अर्ध्या दिंड्या पलीकडे, असं हे 18 दिवसाचं पायी प्रवास त्यांच्या चरित्रामध्ये, विकास पाटलांच्या, हा जो आध्यात्मिक भाग आलेला आहे तो त्यांच्या आई वडिलांची त्यांना मिळालेली पैतृक देण आहे असं मला वाटतं. कारण त्या काळामध्ये ज्ञानेश्वरीचं वाचन करणं आणि अनेक यातना सोसून विठ्ठल भक्तीसाठी पंढरपुरी कष्टप्रद वारी करणं, याची त्यांना लागलेली जी काही आवड होती आणि त्या आवडीचा परिणाम आडात असेल तर पोहऱ्यात येतं, या न्यायाने त्यांच्याकडे तो वारसा आलेला आहे. आपण भाग्यवान आहोत की अशी माणसं आपल्या संपर्कात आहेत आणि प्रत्यक्षानुभूतीनं अनुभवलेलं आणि प्रत्यक्ष ते जे पाहिलेलं जे काही अनुभव्यातलं ज्ञान आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ते या लेखनातून करताहेत. वारकऱ्यांचं वर्णन, गळ्यात माळा आणि हातामध्ये टाळ, अंतःकरणामध्ये पांडुरंगाचं ध्यान, संतांचे अभंग भजने भारुडाच्या आनंदानं गात गात हे विश्व कुटुंब मार्गक्रमण करीत असतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, निर्मोही अवस्थेमधलं त्यांचं जे आयुष्य आहे देखणं, नामबोधानं रंगलेलं आणि अवर्णनीय असं आणि दर्शकांनाही आपल्यामध्ये सामावून घेणार. आणि म्हणून वारी हा आणि पांडुरंग हा महाराष्ट्र असलेला प्राण त्याने आपल्यापर्यंत पोचवला. आणि वारीपूर्वीच आपल्या अंतःकरणामध्ये वारीचे वेध लावले, त्याबद्दल मला अत्यंत आनंद झाला. कारण आषाढी एकादशी हा माझा जन्मदिवस आहे, त्यामुळे आषाढी एकादशीवर आणि पांडुरंगावर माझं निस्सीम प्रेम आहे. ते प्रेम आजच्या यांच्या निवेदनातून खूप जाग झालं, त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद. आणि असेच नवे नवे विषय आपणापर्यंत पोचवावेत. माऊलीची पालखी सकाळी निघून रात्री मुक्कामाला ठरलेल्या ठिकाणी असते. दिंड्यामधून आपण सामील होऊन या परमार्थाचे साक्षी व्हावं हा संदेश त्याने आपल्याला दिला आहे. खाण्यापिण्याची खूप छान व्यवस्था असते, हे अत्यंत जमेची बाजू आहे. वारी वारकरी एक आध्यात्मिक तत्वज्ञान आहे. एकरूपतेचा हा अनुभव, पोलिसांची गरज नसलेली ही एक देखणी प्रक्रिया आणि जन्मा येऊन एकदा तरी वारी अनुभवावी, हे सुंदर विवेचन मला भावलं. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. भारतीताईंनी स्त्रीचा प्रवास आणि मातेचा प्रवास किंवा पालकत्व कसं खडतर असतं, आपल्या आवडी बाजूला ठेवाव्या लागतात आणि ॲबनॉर्मल जन्मलेली जी मुलं असतात त्यांचं पालन अत्यंत कठोरपणे आणि शिस्तबद्ध कसं करावं लागतं. अशा तऱ्हेने अर्चना पाटील यांनी 10व्याच वर्षी स्टेजवर भरतनाट्याच्या परीक्षा मुलीकडून करून घेतल्या. मुलाने राजकीय शिष्यवृत्तीसाठी मिळवत PhD करणं, हे जे अत्यंत उच्च प्रतीचं शिक्षण किंवा जी काही प्रज्ञा त्याच्यामध्ये निर्माण केली, यामध्ये मातेचा संस्कार साधना कष्ट नियोजन याचा अत्यंत सिंहाचा वाटा आहे. त्याने मुलांना जिद्दीनं मोठं केलं. वाटेत मोठा खड्डा आला तरी त्याला भीती वाटे. दैनंदिन कामातही सदैव त्याच्याशी बोलावं लागे. भीतीवर मात करून 1930 मध्ये हिमाचल प्रदेशामध्ये त्यानं केलेलं धाडस अत्यंत अवर्णनीय आहे.
यतींचे चेहरे मात्र लक्षात, त्या यतींना चेहरे मात्र लक्षात राहत नसत. आणि साधारण आपल्याला माहिती आहे की अशा मुलांना समाज, माणसं कोणीही त्रास देण्यावरती तुला झालेले असतात. आणि अशा मुलांनी घरी येऊन तक्रार तरी कशी करावी, कारण त्यांची स्मृतीशक्ती त्यांना जास्त सहमत नसते किंवा सहाय्य करत नाही. आणि म्हणून कोणी मारलं हे सांगणं कठीण होतं. शाळेत जाऊ लागल्यावरच्या परिस्थितीत मध्ये सुद्धा कुकरची शिट्टीची भीती वाटणं आणि हे सर्व भय घालवण्यासाठी आईला खूप परिश्रम घ्यावे लागतात. 7 वर्षाचा असताना आतड्याचा कर्करोग, तरीही त्यावर मात करून वैदिक गणितात महाराष्ट्रात 10वा येणं, राष्ट्रीय प्रज्ञा परीक्षा शिबिराला आई सहसा पूर्णता करणं. इथे मला हेलन केलरच्या आईची आठवण येते, किंवा आपल्या इथे जी मूकबधिर शाळा आहे त्याच्यातल्या अनेक पालकांशी मी बोलले आहे. त्यांच्या वाचा स्पर्धांचं मी परीक्षण केलं आहे. त्यामुळे ते मूल वाढवणं किती कठीण असतं. आणि माझ्या नंदेची दोन्ही मुलं मूकबधिर होती. त्यांना वाढवताना आम्ही सगळ्यांनी किती कष्ट घेतले हे मला माहीत आहे. आणि अशा मुलांना 10वी मध्ये विशेष गुण प्राप्त करण्याची संधी प्राप्त करून देणं. आता तो जरी स्वावलंबी झाला असला, गोव्याला एकटा राहत असला, तरी अशा मुलांना मार्गदर्शन करण्याकरता आपल्यामध्ये खूप सामर्थ्याची, संयमाची, सहनशक्तीची आणि अनुभव संपन्नतेची गरज असते. आणि अशा मुलांमध्ये सुद्धा सुप्त गुण असतात. त्याला पैलू पाडणाऱ्या या मातेला हिरकणीसह अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. साधना, प्रश्न संपले नाहीत. मुलांचा सुखाचा संसार पाहायचा आहे म्हणजे इतके वर्ष कष्ट घेतले, पण अजून काही काळ कष्टाचा संपलेला नाही. त्या स्वतः अनेक व्याधींनी ग्रस्त असूनही मुलांच्या कल्याणाचा जो काही भाग आहे त्याला अग्रक्रम देणं. आणि शेवटी त्या म्हणतात, तिचा जीव झाडाले चांगला, तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ, तिला दिला रे देवाने 2 हात 10 बोट आपल्याला दिले. पण त्या पक्षिणीच जे मुलांकरता जगणं असतं तेच अशा मुलांच्या आईला जगावं लागतं. हे अत्यंत खडतर तपश्चर्या आहे किंवा पूर्वजन्मीचं काहीतरी देणं आहे. पण ते निर्भयपणानं ती माऊली देत आहे, त्याबद्दल माझेही त्या माऊलीला हजारो हजारो शत शत प्रणाम. आणि वेगळा विषय मांडल्याबद्दल त्यांना धन्यवाद. अनामिका ताईने एका दिव्या नावाच्या खेड्यातल्या मुलाची गोष्ट सांगितली. 10वी पास, मुंबई गाठली. शेजाऱ्यांची ओळख झाल्यानंतर काम मिळालं. त्याच इमारतीत राहणाऱ्या माणसाने रोनी टोनीशी खास मैत्री करून दिली. त्यांच्याशी प्रेमाने कसं वागावं हे शिकला. संध्याकाळी खेळ, परस्पर खूप मैत्री, प्रेम. अशा तऱ्हेनं कुत्र्यांची संख्या वाढली. राहणं, खाणं, पिणं उरलेले पैसे गावी पाठवू शकला. कुत्र्याचं वैचारिक, मानसिक सामर्थ्य आपल्याला वाढवता येतं. आणि त्याबरोबर त्यांची भाषा, त्यांचं ज्ञान, त्यांचे जे काही हालचाली आहेत त्यांचा अभ्यास करता येतो. आणि तो कसा करून घ्यावा. नंतर एक ट्रेनिंग सेंटर उभारलं. लोकांचा खूप प्रतिसादही मिळाला. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. कष्टाचे नाही ते निर्फळ, आधी कष्ट मग फळ. हाच संदेश आपल्याला यातून मिळतो. कुत्र्यांना प्रेम द्या, प्रेम घ्या. माझ्या घरी पण एक कुत्रा होता, माणसासारखा वागायचा. आपण त्याच्या अंतःकरणात शिरलो की तोही आपल्या अंतःकरणातल्या भावना ओळखतो. फक्त प्राण्यांना बोलता येत नाही, ही उणीव परमेश्वरानं ठेवली आहे.
पण त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांचे भाव दिसतात. नंतर शिवाजी महाराजांच्या वाघ्या कुत्र्याचं त्यांनी भक्तीचं प्रेमाचं प्रतीक, रायगडावर असलेली समाधी याचा उल्लेख केला आणि कुत्र्याबद्दलची ही वेगळी संधी आपल्याला ऐकायला मिळाली, आपल्याला संधी मिळाली आणि वेगळं कौशल्यपणाला लावण्याचं जर सामर्थ्य आपल्यात असेल तर आपला विकास ठरलेलाच आहे. मग क्षेत्र कुठलंही असो, विकासाला संधी आहे, गुणांना तिथे वाव आहे आणि कष्टाचं सामर्थ्य उभं करण्याची तुम्हाला योजना आहे. हे सगळं या कथेतून आपल्याला शिकता आलं. वेगळी माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन. उरलेला पुढचा विषय अरविंद चव्हाणांनी पूर्ण केला. कुत्रा हे यमाचा दूत, खंडोबाचा भक्त. कुत्र्याचे अनेक प्रकार, जाती त्यांनी आपल्याला सांगितल्या. ते आनंदी असतात, शेपटीच्या क्रिया वेगवेगळ्या दर्शवतात. आपण अभ्यास केल्यावर त्यांचा आपल्याला शोध लागेल की त्यांना आपल्याशी कधी संवाद साधायचा आहे, आपल्या कपडे कधी ओढतात, ते पायाजवळ कधी घुटमळतात. या सगळ्या सवयी आपल्याला अभ्यासाने माहिती होतील आणि कुत्र्यापासून माणसाला रोग होतात त्यासाठी उपाय आहेत, काही लशी आहेत, याचाही त्यांनी उल्लेख केला. कुत्र्यालाही वेगवेगळे आजारपण येतात. माणसासारखी त्यांची ही स्थिती असते. त्यांची जी काही सामाजिक संरक्षण, रखवाली ही कार्य आहेत, नैसर्गिक आपत्तींची सूचना ते आपल्याला देतात. आज आपण पाहिलेलं आहे की मनोरंजनात्मक कुत्र्यांचे कार्यक्रम करून लाखो रुपये कमवणारी माणसं आहेत. डॉग थेरपी पण आहे, याचाही त्यांनी उल्लेख केला. त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते, खाण्यापिणं सांभाळावं लागतं. कुत्रा हा माणसाचा मित्र, घर, शेती, संपत्तीचं संरक्षण. लहान मुलांसारखं त्यांना प्रेम द्यावं लागतं, त्यांच्याशी मैत्री करा. आमच्या गावी शेजारच्यांकडे एक कुत्रा होता. त्याच्या तोंडात एक पिशवी दिली आणि सामानाची यादी त्या पिशवीमध्ये टाकली, तर तो बरोबर किराणा मालाच्या दुकानात जाऊन त्या यादी बरोबर सामान घेऊन यायचा. वाटेत कुठेही भुंकायचा नाही, सामान पाडायचं नाही. म्हणजे आपण त्यांना जशी सवय लावू तसं तेही वागतात. प्रेम द्यावं, प्रेम घ्यावं आणि मैत्री करा प्राण्यांची, हा संदेश यातून मिळाला. चव्हाणांचं मनापासून कौतुक आणि धन्यवाद. प्रज्ञा जोशींनी वेगळा विषय मांडला की सामान्य समारंभात आपण जातो तिथे भोजनात चमचमीत पंचपक्वान्न हवे, ही आपली अपेक्षा असते. आयोजकांना त्यासाठी खूप कसरत, मेहनत करावी लागते. अशाच एका ठिकाणी अचानक शाकाहारी जेवण, मग ते महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे भारतात मिळतं याची त्यांनी जंत्रीच आपल्याला दिली. गुजरात, राजस्थान, पहिला नंबर अयोध्याचा म्हणजे रामाचा लागतो. प्रभू रामांचं जन्मस्थान, देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. नंतर नंबर लागतो बारामतीचा. शाकाहारी स्वादिष्ट पदार्थांची इथे रेलचेल आहे. ऋषिकेशला शाकाहाराचं साम्राज्य पसरलेलं आहे. शरीराची वाढ, गरज लक्षात घेऊन शाकाहारी पदार्थ इथे केले जातात. वृंदावनामध्ये मांस मच्छरला बंदी आहे. म्हणजे आज आपल्या लक्षात येईल की अध्यात्माचं सामर्थ्य किती असतं, की आजही इतक्या हजारो वर्षानंतर त्या संस्कृतीचे तिथे जतन केलं आहे. हा संस्कृतीचा ठेवा आपल्यासाठी खूप काही शिकवणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रवास केल्यानं ज्ञानवृद्धी होते आणि सभेत संचार होतो. त्याचप्रमाणे अनुभवांची खाण वाढते आणि ज्ञानामध्ये भर पडते. गुजरातमध्ये सुद्धा जैन समाज, मदुराईमध्ये फक्त शाकाहारी जेवण,
आणि शाकाहारी जेवण हा त्याने सांगितलं संपूर्ण आहार आहे. खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नवा वेगळा माहीत असावा असा विषय त्याने आपल्यापुढे मांडून आपल्या ज्ञानामध्ये भर घातली. त्याबद्दल प्रज्ञाताईंना धन्यवाद आणि शुभेच्छा. आपण रोजच लोकलचा प्रवास करत असतो, पण मन आणि आपली बुद्धी कामाला लावली तर त्या प्रवासामध्ये दत्तात्रय मराठ्यांसारखी एक हीच माझी लोकल रोज रोजचाच प्रवास. पण ती लोकल आपल्याला काय काय शिकवते, माणसांचे किती स्वभाव आणि अनुभव वर्तन याची जाणीव करून देते. आणि रोजच्या जीवनात नाविन्य शोधायचा हा मनस्वी प्रयत्न परिस्थिती शिकवते, घडवते. ती जी वेळ आहे ती केवळ नुसतं डोळे मिटून झोपा काढण्यापेक्षा अनुभवांचं सामर्थ्य वाढवण्याकरता, शब्दशक्तीचा उपयोग करण्याकरता आपण बारकाईनं निरीक्षण शक्ती वाढवली तर आपल्याला पहिल्याच भेटीत नखशिकांत दर्शन घडतं. अष्टावधी करणारी ही लोकल आहे आणि अष्टावधाने सामर्थ्य वाढेल. केवळ गर्दीने हैराण होण्यापेक्षा काहीतरी नवीन सापडतंय का, हा प्रज्ञेचा आणि निर्मितीचा हा क्षण शोधायला आणि सापडायला आपण शिकलं पाहिजे. हे दत्तात्रय मराठ्यांकडून शिकलो. मनपूर्वक धन्यवाद, शुभेच्छा. आरती प्रभणेंचं US मधून सादरीकरणासाठी मनपूर्वक स्वागत आणि त्यांना बघून खूप आनंद झाला. अशीच नेहमी दर्शन देत राहा आणि वेगवेगळ्या गाण्यांचा आस्वाद आम्हाला घेण्याची संधी द्या. हम में क्या बात है ऐसी कोई हमसे प्यार करे, तुम में है बात वैसी हर कोई आपसे प्यार करे. अशा शब्दामध्ये समारोप करून सर्वांच्या सादरीकरणाचा मनस्वी आनंद लुटता आल्याबद्दल खानोलकर सरांना मनपूर्वक धन्यवाद.